जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयावर आज हजारोंच्या संख्येने आदिवासी समाजाने जन आक्रोश मोर्चा काढला। मात्र जामनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले। त्यामुळे आदिवासी समाजामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असून त्यांनी गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध केला आहे। सध्या महाराष्ट्रात बंजारा आणि धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात सामील होण्यासाठी मोर्चे काढून आरक्षणाची मागणी करत आहे। या मागणीला आदिवासी समाजातर्फे तीव्र विरोध करण्यात येत आहे। कोणत्याही जातीला आदिवासी प्रवर्गात घुसखोरी करू दिली जाणार नाही या भूमिकेवर आदिवासी समाज ठाम आहे। या मागणीसाठी राज्यभर आंदोलन आणि मोर्चे सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर जामनेर तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला स्थानिक आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पाठिंबा दिला नाही आणि ते मोर्चात सहभागी झाले नाहीत। त्यामुळे आदिवासी समाजात त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आणि रोष दिसून आलाय। मोर्चेकरांनी भाजपचे आमदार, खासदार आणि इतर पक्षांच्या नेत्यांचाही जाहीर निषेध केलाय। या नेत्यांनी बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला असल्यामुळे आदिवासी समाजाने त्यांच्यावर टीका केली। जामनेर तालुक्यात आदिवासी समाजाची मोठी लोकसंख्या आहे, मात्र राजकीय नेते केवळ मतदानासाठीच त्यांचा वापर करतात असा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अशा नेत्यांना धडा शिकवणार असल्याचा इशारा देखील आदिवासी समाजातर्फे देण्यात आलाय। जो आमच्या सोबत आम्ही त्यांच्या सोबत अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। आपल्या मागण्यांबाबत त्यांनी जामनेर तहसीलदारांना निवेदन देखील दिले आहे। आज जामनेर तहसीलला आरक्षण बचाव ज्या मोर्चा निघाला आहे त्या मोर्चाच्या संदर्भात कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या मी आपल्याला थोडक्यात समजावून सांगणार आहे। आपण त्या सर्वांनी शांत चित्ताने ऐकायचं आहे। मित्रांनो, भारतीय संविधान या देशामध्ये लागू आहे आणि भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 342 मध्ये सरासर लिहिलेलं आहे की कुठल्याही जातीला जर समाविष्ट करायचं असेल तर त्याच्या आधी राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते, तेव्हाच कुठली जाती ही आदिवासी मध्ये समाविष्ट केल्या जाते। आणि हा अधिकार आहे केंद्राचा आणि आंदोलन चाललंय महाराष्ट्रात आणि या महाराष्ट्राचे आमदार, खासदार जे दलाल बळव्यांनी या आरक्षणाला समर्थन दिलं आहे त्यांचं सर्वप्रथम मी या मोर्चाच्या माध्यमातून धिक्कार करतो। मित्रांनो, 342 नुसार जर कोणाला घ्यायचं असेल राष्ट्रपती संमती देईल आणि राज्यामध्ये आंदोलन चालू आहे, हा केंद्राचा विषय आहे। म्हणजे लागलाय डोक्याला आणि गोळी घेताय गुडघ्याची अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली। मित्रांनो, हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे। माझं नाव अप्सर अकबर तडवी, महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद प्रदेशाध्यक्ष। आमच्या मागण्या ज्या होत्या, धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल, हे आमच्या आदिवासी समाजामध्ये असंविधानिक पद्धतीने मागणी करत आहे आणि ते आमच्या एसटी कॅटेगरीमध्ये त्यांना सवलती मिळाव या दृष्टिकोनातून ते मोर्चे काढताय, आंदोलने करताय। तर आमची पण हे जे समाज आहे हे आमच्यामध्ये घुसखोरी होऊ नये, एसटी मध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून आम्ही शासनाच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढला होता आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेबाला हे निवेदन देण्यात आले का याच्यामध्ये आदिवासी समाजामध्ये 45 कॅटेगरी आहे, 45 मधून एकही कमी होऊ नये आणि जास्तही होऊ नये। आज सकल आदिवासी समाजाच्या वतीने तहसील कार्यालय जामनेर येथे सकल आदिवासी समाजाचा मोर्चा होता, जे बंजारा, धनगर, इतर भटकीमुक्त आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताय, आदिवासीमध्ये आरक्षण मागताय, याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा होता। घटनेच्या 342 कलमनुसार आरक्षण जर पाहिजे असेल तर त्या संदर्भात संसदेला अधिकार असतो आणि संसदेचा अधिकार जरी असला, राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली तेव्हाच त्याचं कायद्यात रूपांतर होतं। याच्या अगोदर पेट्सो बिल होतं, राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली नव्हती तर ते पेंडिंगमध्ये पडलेलं होतं। तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या समाजात आम्ही कोणालाही घुसखोरी करू देणार नाही। आता जे स्थानिक जो आता तुमचा मोर्चा झाला, मोर्चामध्ये बरेचसे पुढारी आलेले नाहीये, स्थानिकचे विधानसभेचे आमदार वगैरे दिसले नाही, काय सांगाल या संदर्भामध्ये? जे आमदार आमच्या आदिवासी समाजाच्या जीवावर मोठे झाले तेच जर आमच्या मोर्चामध्ये निवेदन करण्यासाठी येत नसतील तर आम्ही प्रथमतः त्यांचा निषेध करतो आणि येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये त्यांना धडा शिकवल्याशिवाय सोडणार नाही। विधानसभेला कोण आहे? विधानसभेला आमचा या जामनेरचे गिरीश भाऊ महाजन हे आमदार आहेत। त्यांचं कर्तव्य होतं की आदिवासी तळीतील समाजाच्या सकल आदिवासी समाजाचा मोर्चा होता याला त्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी यायला पाहिजे होतं
आणि बंजारा समाजाचा जो मोर्चा होता त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि फेसबुकला सुद्धा पोस्ट टाकली, कारण ते सर्व समाजाचे आमदार आहे, प्रतिनिधी आहे. त्यांना सर्व समाजाला घेऊन सोबत चालणे त्यांचं कर्तव्य आहे, हे त्यांनी करायला पाहिजे नव्हतं. प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, जळगाव.